त्यानंतर आपण बघणार आहोत की 8व्या भावामध्ये जर मंगळ असेल तर अशा व्यक्तींना यांचं जीवन कसं असतं किंवा यांना कोणत्या प्रकारचा त्रास वगैरे होतो. कारण हे बघा, अष्टम भाव, तर अष्टम भावाचा जर विचार केला तर अष्टम भावामध्ये कोणताही ग्रह जर आला तर तो बिघडतो. म्हणजे एक प्रकारचं त्या भावाचं कारक तत्वच असं आहे की जिथून आपल्याला मनस्ताप बघायला मिळतो किंवा मृत्यू बघतो. आपण अष्टम भावातून आपले होणारे अ, अपघात बघत असतो. तर अष्टम भावात जर मंगळ असेल तर अशा लोकांना मनस्ताप हा जास्त होताना दिसतो. आणि त्यानंतर असे लोक संतापी असतात, चिडचिडे असतात, चिडचिड करणारे असतात. आणि अशा लोकांची फसवणूक ही जास्त प्रमाणे होताना दिसते. ज्यांच्या अष्टमामध्ये जर मंगळ असेल तर अष्टमामध्ये मंगळ असल्यामुळे यांची फसवणूक होताना आपल्याला जास्त दिसते. सासरच्या माणसाकडून यांना खूप त्रास होताना आपल्याला दिसतो. कारण सप्तम भाव हा विवाहाचा भाव आहे आणि सप्तमानंतर दुसरा भाव हा अष्टम भाव आहे. आणि दुसऱ्या भावातून आपण हे सासूरवाडी म्हणजे कुटुंब बघत असतो. तर इथं अष्टम भावातून आपण सासूरवाडीचा विचार करत असतो. तर अशा लोकांना सासूरवाडीच्या माणसाकडनं खूप त्रास होताना आपल्याला दिसतो. नेहमी भांडणं, कटकटी अशा प्रकारचे वादिवाद सासू सासऱ्यांबरोबर यांची नेहमी होत असतात, ज्यांच्या अष्टमामध्ये मंगळ असेल त्यांचं. त्यानंतर जर अष्टमा त्यांच्या मंगळ असेल आणि मंगळाची जर दशा महादशा चालू असेल तर अशा लोकांना त्या काळामध्ये यांचा अपघात होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे दशा किंवा महादशा जर मंगळाची चालू असेल आणि मंगळ जर अष्टम भावात असेल तर अशा वेळेस अशा जातकांना हा जातकांचा अपघात होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या काळामध्ये बऱ्याचशा वेळेस यांचा अपघात होतो. त्यामुळे अष्टमात जर मंगळ असेल आणि मंगळाची जर महादशा चालू असेल किंवा अंतर्दशा चालू असेल तर अशा वेळेस जातकांनी वाहनापासून सावध राहणं गरजेचं असतं. अशा वेळेस अशा काळामध्ये यांचा ऍक्सिडेंट होताना आपल्याला बघायला मिळतो.